नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संजय राऊत यांचा फेक नरेटिव्ह विधानसभेत मोडून काढू, मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. बजाज नगरात जय भवानी चौकातील 4 दुकानं फोडली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संभाजीनगर शहरात येणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगरचा प्रकल्प आहे, तो देखील महिन्याभरामध्ये पूर्ण होणार आहे. फक्त MSRDCची कनेक्टिव्हिटी आता शिल्लक राहिलेली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय आहे. JSWचा अजून एक बसचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांची सुरुवात देखील या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे. किर्लोस्कर टोयोटाच्या कंपाऊंड वॉलला सुरुवात झाली. JSWने 25% आमच्याकडे भरलेले आहेत, त्यांना देखील आता आम्ही जागा देतोय. आणि आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला सांगताना मला आनंद आहे की महायुतीच्या सरकारनं छत्रपती संभाजीनगरसाठी म्हणजेच मराठवाड्यासाठी जे औद्योगिक सकारात्मक पाऊल टाकलं, आज मितीला 22 प्रकल्पांनी याच आमच्या सगळ्या परिसरामध्ये जमिनीची मागणी केलेली आहे. आणि या 22 प्रकल्पांची गुंतवणूक जी आहे ती सुमारे 35,000 कोटी रुपये आहे. म्हणजे आपल्याकडे 50,206 कोटी रुपये तर गुंतवणूक होतेच आहे, परंतु अजून 35,000 कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी जागेचं नियोजन आणि जागेची मागणी इंडस्ट्रीजने केलेली आहे. त्याची यादी देखील मी आपल्याला देईन. मला असं वाटतं की याच्यातले 70% प्रोजेक्ट जरी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले तरी 20,000 कोटीची ॲडिशनल गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. बिडकीन छत्रपती संभाजीनगर वाया अहमदनगर हा जो 27 किलोमीटरचा एक रस्ता आहे, त्याच्यासाठी देखील केंद्र सरकारकडे आम्ही पैसे मागणार आहोत. आपल्याला 35,000 कोटीची प्रकल्पाची जागा फक्त अरिकमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मागितलेली आहे. आपण 100% 35,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना जागा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. बजाज नगर मधील मुख्य रहदारीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भवानी चौकातील 4 दुकानं चोरट्यांनी फोडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही घटना मध्यरात्री घडली असून चोरट्यांनी मोबाईल शॉपी, मेडिकल शॉपी, फोटो फ्रेम शॉपी आणि लॉन्ड्री या 4 दुकानांना लक्ष्य केलंय. बजाज नगर मधील मुख्य रहदारीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय भवानी चौकातील 4 दुकानं चोरट्यांनी फोडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही घटना मध्यरात्री घडली असून चोरट्यांनी मोबाईल शॉपी, मेडिकल शॉपी, फोटो फ्रेम शॉपी आणि लॉन्ड्री या 4 दुकानांना लक्ष्य केलंय. चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम आणि अन्य आर्थिक मालमत्ता लंपास केली आहे. विशेष म्हणजे ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसतायत. सदर घटनेमुळे MIDC वाळूज परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिसरात चोरीच्या घटना सतत वाढत असल्यामुळे व्यापारी वर्गानं पोलिसांकडे तक्रार करत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. जय भवानी चौकातील व्यापाऱ्यांनी सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जाते. 11 ते 13 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय सिद्ध महोत्सवामध्ये भेट देण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलंय. नमस्कार, मी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.
आपणास आज रोजी मी महिला बचत गटांमार्फत उत्पादित साहित्य आणि खाद्य सामग्रीचे विक्री आणि प्रदर्शन संदर्भात मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्याकडे 11, 12 आणि 13 या ठिकाणी सिद्धा महोत्सव आपण आयोजित करत आहेत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना भेट द्यावी, यांना प्रोत्साहन द्यावा आणि यांच्या उत्पादित वस्तूंच्या तुम्ही खरेदी करून त्यांच्या आर्थिक उत्पन्न आणि आजीविकाला हातभार लावावे। यासोबत आपण दिनांक 16 ते 20 पर्यंत आपण राज्यस्तरीय मिनी सरस कार्यक्रम पण आयोजित करत आहोत। त्यामध्ये भी या बचत गटांना स्वतःचा उत्पाद दाखवण्या आणि विक्री करण्याची आपण संधी देत आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभाग घेण्यासंदर्भात मी सगळ्यांना आवाहन करतोय आणि यासोबत आपल्याकडे जितके भी कर्मचारी आहे जिल्हा परिषद कुटुंबाचे त्यांना पण मी आवाहन करतो की तुम्ही या स्टॉल्सवर नक्की भेट द्यावी आणि ह्या महिलांना तुम्ही उमेदमार्फत जितके सपोर्ट भेटत आहे त्यांची विक्री आणि त्यांच्या प्रदर्शनमध्ये तुम्ही सपोर्ट करावी। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत आयोजित क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक आहे। अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासात आम्ही कुठंच मागे नाही हे या निमित्तानं सिद्ध झालंय। यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत आयोजित क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक आहे। अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासात आम्ही कुठेच मागे नाही हे या निमित्तानं सिद्ध झालंय। यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय। ते सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात शुक्रवारी 10 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर, रामूकाका शेळके, विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अश्विनी लाटकर, अरुणा भूमकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। आयोजनाची भूमिका व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले, सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व्हावा व त्यांच्यातील सुप्त सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळून उत्तेजन व प्रोत्साहन देत भावी काळात त्यांच्यामधून उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने सांस्कृतिक स्पर्धेचं तर शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय निर्माण करून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्य मिळावं या हेतूने या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत। या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारातील विजेत्यांचा सांस्कृतिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या बालक व पालकांचा मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केलं तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी मानले। बौद्धिक क्षमता वाढायची असेल तर मायबापांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। केवळ शाळेवर सोडू नका, केवळ शिक्षकावर सोडू नका, ते तर शिकवणारच। मुलाला जसा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तसं शिक्षकाला शिक्षण देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे, कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि आता गरिबी दूर करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही। ज्याच्याजवळ शिक्षण आहे, ज्याच्या हातात कला आहे तो उपाशी नाही, ज्याच्या हातात कला आहे तो उपाशी नाही। आणि ज्याला दुसरी डिग्री आहे, BA झाला, MA झाला, घेतो सर्टिफिकेट घेऊन मला कुठेतरी जॉब द्या, मला कुठेतरी जॉब द्या, त्याला जॉब मिळत नाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो।
फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना है तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शासन म्हणून आमच्या भूमिका स्पष्ट आहे, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. संतोष देशमुख यांच्या दोषींवर कारवाई करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर इथं मंत्री उदय सामंत आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्यावेळी देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं त्यावेळी देखील सरकारची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केलेली आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची देखील आहे. काल देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईलवरनं चर्चा केलेली आहे. मी देखील रात्री त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल. आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडलाय. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवारांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडलाय. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे एकीकडे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे धक्के बसतात. त्यामध्ये आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वामध्ये आज शहरातील संत एकनाथ नाट्य मंदिरामध्ये घे भरारी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा देण्याचं काम यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलंय. आता या शहरासाठी आपण जे जे केलं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता महापौर राहिलेले आता कोण कोण इथं त्र्यंबकराव आले नाही, सुदाम मामा आहे, गुंजाळताई आहे, अजून कोण इथं आलेले आहे कोलेताई, जे कोणी आहे.
पण या शहरामध्ये उद्धवजींचं सरकार असताना 2,500 कोटी रुपये उद्धवजीनं मंजूर केले होते. 1150 कोटीचं काम झालेलं आहे आणि आता जे काम होतंय ते उरलेले होतात. यांच्याकडून 1 रुपया नवा आलेला नाहीये. त्या फडणवीसनी मोर्चा काढला होता 6 महिन्यात पाणी देऊ, विरोधी पक्षनेता होता. त्यांचं 2.5 वर्ष गेलं आणि आता हे चालले तरी देऊ शकत नाही. 6 महिन्यात पाणी देऊ शकत नाही. महापालिका कर्जबाजारी आहे. 800 कोटी रुपये सरकारने द्यायचं उद्धवजींना आश्वासन दिलं होतं. हे कर्ज रूपानं देत आहेत. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लान केला आहे. भूमिगत गटार योजना खैरे साहेबांनी आणली होती. समांतर जलवाहिनी खैरे साहेबांनी आणली होती. आज मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस आणलेली ती. हे काँग्रेसवाले लोक सांगत नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस खैरे साहेबांनी विलासराव देशमुख, शरद पवार यांच्याशी भेटून ती समांतर जलवाहिनी आपल्या शहरासाठी आणलेली आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भूमिगत गटार योजना 3.5 कोटीची खैरे साहेबांनी आणली होती. केंद्राची योजना होती आपली. आपण हे बोलतच नाही. आपण त्यांनी 10,000चे पाकिट दिले आणि 20,000चे पाकिट दिले हेच बोलतो आपण. मी तर त्या गणेशला सांगितलं होतं भाऊसिंग पवारच्या मीटिंगमध्ये. तो म्हणे साहेब तुम्ही एकत्र येत नाही, तुम्ही असं. अरे मला सांगितलं तर मी येईन ना. मला कधी तुम्ही बोला, मी कधी पण येतो, कधी पण तयार होतो. हा शिवसैनिकांची गरज, शिवसैनिकांच्या मदतीची गरज आहे नागरिकांना. आता अंबादासनी सांगितलं बरोबर. अनेक वेळेस आता राजा बाजारमध्ये आम्ही किती दगड मारले. मी दगड मारले, हातात घेतला दगड मारले मी. आम्ही काय भिलो का? काय बाळासाहेब म्हणजे कडवळ शिवसैनिक आम्ही. पळत त्यांना हाकलून दिलं. त्यांच्या मागे पळालो आणि हाकलून दिलं. 9 वाजेपर्यंत दंगल चालली. हे बरोबर आहे. हे लोक हळूच आले. रात्री मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन केला. म्हणलं हे काय चाललं? घरं जायला लागलेत MIM मुळे. मी तुम्हाला हे सांगतो की MIM हा इतका दुष्ट प्राणी आहे की त्यांनी सगळं पूर्ण उद्ध्वस्त करायला ठरवलं होतं. आता परवा आग लागली. म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगत होतो शिवसैनिक कसा जातो, धावून जातो. 80% समाजकारण, 20% राजकारणाचं जे आपलं साहेबांनी बाळकडू दिलं ते आपण करतोय. कुठेही काही झालं की ताबडतोब धावून जाणार आणि मदत करणार. कोणी आजारी माणूस असेल, कोणी काही असेल, पण कोणाच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, कोणी मुलांचा त्या ठिकाणी ऍडमिशनचा प्रश्न, आपले शिवसैनिक जातात. बाकी कोणी जात नाही. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनायकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेत 2024 वर्षात केलेल्या कामगिरीचा तसंच राबवण्यात आलेल्या योजनांचा वार्षिक लेखाजोखा अहवाल माध्यमांसमोर मांडलाय. हा लोकांसाठी आहे. जर या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल SP हे जर सगळ्या तक्रारदारांना किंवा कोणालाही कोणत्याही वेळेला भेटतात तर त्यांना तो हे दुसरा गोष्ट मला बऱ्याचदा हे असतं की पोलीस स्टेशन इन्चार्ज हा कायम फिरतीवर असतो, बरोबर आहे. परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दुसरा एक आम्हाला हे दिलेला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की व्हिजिटिंग आवर्स, म्हणजे तक्रारदार जर आले तर त्यांना स्पेसिफिक एक वेळ द्या जेणेकरून त्यांना कळेल की आपल्याला या वेळेत जर आलो तर आपल्याला कोणी ना कोणी अटेंड करेल. आणि तशा प्रकारचे स्पष्ट बोर्ड, इन्स्ट्रक्शन असलेले बोर्ड प्रत्येक सरकारी कार्यालयात, म्हणजे ते पोलिसांसाठी नव्हतं, सर्वसाधारण सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे हे पोलीस स्टेशन पासून ते SP ऑफिस पर्यंत प्रत्येक कार्यालयामध्ये जे अभ्यागत आहेत, जे भेटणारे लोक आहेत, त्यांना किती वाजता यायचं त्याचे स्पष्ट टायमिंग देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनचं वातावरण चेंज करून जितकं जास्त पब्लिक फ्रेंडली असेल त्याचा प्रयत्न आमचा कटाक्षाने राहणार आहे, यापुढे सुद्धा राहणार. नाही, आपल्याकडे अजून आलेलं नाहीये. परंतु आता तुम्हाला माहिती असेल, मला वाटतं आता तर इव्हन टेलिकॉम अथॉरिटीने प्रत्येक रिंगटोनच दिलेली आहे, कॉलर ट्यूनच दिलेली आहे. त्याचा बऱ्याचशा अंशी फरक पडलेला आहे. म्हणजे या मागच्या 1 महिन्यामध्ये जे तशा प्रकारच्या तक्रारी येण्याचा प्रकार जो आहे पूर्ण भारतभर खूप कमी झालेला आहे. आणि मला वाटतं की इथं अवेअरनेस जे आपण वारंवार जे सांगतो, किती इफेक्टिव्हली आपण अवेअरनेस क्रिएट करू, त्याचा रोल इथं क्लिअर कट दिसतो. रस्ता चुकून भटकत असलेल्या एका वयोवृद्ध महिलेची तिच्या कुटुंबासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची संवेदनशील जबाबदारी MIDC सिडको पोलिसांनी यशस्वीपणे पार पडली आहे.
या तात्काळ आणि प्रभावी कृतीचं शहरात कौतुक होत आहे. गुरुवार रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धूत हॉस्पिटल जवळील गुरुमाऊली मेडिकल समोर एका 70 वर्षीय महिलेची रस्त्यावर भटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डायल 112 पथकाने घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली आणि तिला पोलीस ठाण्यात आणलं. तपासादरम्यान महिलेनं आपलं नाव सीताबाई नारायण क्षीरसागर, जिल्हा हिंगोली असं सांगितलंय. तसंच ती रस्ता चुकून छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचल्याचं आणि इथं तिचं कोणीही नातेवाईक नसल्याचं स्पष्ट केलं. तिच्या अशक्त अवस्थेची जाणीव ठेवून महिला पोलीस अधिकारी राधा लाटे यांनी तिला खाण्यापिण्याची सोय करून सखी वन स्टॉप सेंटर MIDC चिकलठाणा इथं तिच्या निवासाची व्यवस्था केली. शुक्रवारी पोलिसांनी तातडीनं तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचं काम हाती घेतलं. सततच्या प्रयत्नानंतर महिलेचा मुलगा हनुमान नारायण क्षीरसागर आणि सून रेणुका हनुमान क्षीरसागर यांचा शोध घेण्यात यश आलं. हनुमान आणि रेणुका हे मूळचे वसमत तालुक्यातील असून त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पोलिसांनी सीताबाई यांना सन्मानानं साडी चोळी देऊन त्यांच्या मुलगा व सुनेच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केलंय. आईला पुन्हा हाती मिळाल्यामुळे भावुक झालेल्या हनुमान आणि रेणुका यांनी पोलिसांचे आभार मानले. तुमच्या मदतीशिवाय आम्हाला आमची आई परत मिळाली नसती अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. संजय राऊत यांचा फेक नरेटिव्ह विधानसभेत मोडून काढू, मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. बजाज नगरात जय भवानी चौकातील 4 दुकानं फोडली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.